प्रभाग क्रमांक 1 मधील नगावबारी व फॉरेस्ट कॉलनी मधील रस्ता काँक्रिटीकरण बॉक्स कटर कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील नगावबारी व फॉरेस्ट कॉलनी मधील रस्ता काँक्रिटीकरण काम व बॉक्स गटर कामाचा भूमिपूजन सोहळा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, नगरसेवक सुभाष जगताप, ललित माडी, सौ योगिता कुटे, सौ उज्ज्वला भोसले, रणजितराजे भोसले, अमोल मराठे, अमोल सुरेंशी, मुन्ना वाडिले, सुनील कपिल, प्रथमेश गांधी, चैतन्य वाडिले, सुरेखाताई ठाकरे, सुधाकर थोरात, संदीप गुरव, सागर खैरनार, पवन माडी, दादाबाई पहाडी, वर्षा महाजन, राकेश कोडी, ईश्वर गोसावी, राजेंद्र बावस्कर, महेश माडी, सिद्धार्थ पवार, अशोक बडगुजर, दीपक माडी आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर उद्घाटन भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला। तर गेल्या अनेक वर्षापासून आजतागायत सदर या रस्त्याचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते। या रस्त्यासाठी पाठपुरावा अमोल मराठे, अमोल सुरेंशी यांच्यासह सर्व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी सदर हा रस्ता आज मंजूर झाला असून आज त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला। तर त्यासोबतच बॉक्स गटारचा देखील कामाचा शुभारंभ आज करण्यात आला। तर लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचा कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला असून अतिशय उत्कृष्टपणे काम या ठिकाणी होणार असून नागरिक जनतेकडून देखील स्थानिक नागरिकांकडून देखील या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल व सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर याच प्रकारे प्रभागात असलेले विविध समस्या देखील निराकरण करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी येथील घरांना स्वमालकीचा उतारा या ठिकाणी मिळणार असून लवकरच तो देखील कार्यक्रम पार पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। तर मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आता आपल्या इलेक्शनच्या वेळेस भैया साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता, इथं येऊन गेले, विहिरीचं काम देखील झालं, त्याला लोखंडी जाडी लावण्याचं बाकी फक्त तेवढंच काम राहिले। आता ते बी काम होऊन जाणार आहे आणि या रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती होती ते भैया साहेबांनी लक्षात आणून आता ते रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे भैयांच्या माध्यमातून। आपण अनेक वर्षापासून भैयासाहेब इथं 40 वर्षापासून इतकी वाईट परिस्थिती होती। हा मेन रस्ता आहे, डिब्बी रस्ता, नगावबारी आणि फॉरेस्ट कॉलनीला लागून रस्ता या रस्त्यामुळे ना जितके अपघात झालेले तिकडे जायला यायला लोकांना जागाच नव्हती। आता याच्या बाजूला बॉक्स गटर होणार आहे, त्या गटरीचं पाणी इकडून डोंगरावरून सीधा समोरच्या कॉलन्यांमध्ये जायचं आणि त्या कॉलन्यांमध्ये इतकी वाईट परिस्थिती व्हायची की त्यांना म्हणजे त्यांचं कंपाऊंड तुटून जायचे अक्षरशः आणि ते पाणी व्हायचं, इतकं जोरात पाणी वाचायचं। त्याच्यामुळे आपला या रस्त्यामुळे आणि या गटरीमुळे या आजूबाजूच्या कॉलन्यांना बी याचा फायदा होणार आहे। तर धन्यवाद भैया साहेब, तुम्ही या नगावबारीवर तुम्ही नेहमीच प्रेम करता, लवकरच तुमच्या हस्ते इथे सातबारा बी भेटणार आहे लोकांना। तुमचे आभार मानतो भैया साहेब। असे आमदार आपल्याला आहे ना, आपण काहीतरी कोणतं पुण्य केलं असणार म्हणून आपल्याला एवढे चांगले आमदार लाभले, नाही तर कोणी नाही। तुम्हाला माहिती आहे गार्डन होणार आहे, सफारी राहतो अंगात आणि गार्डन गायब होऊन जातं। देवी देवतांचे मंदिरचे काम चालू आहे, तिथं बिस्टे आणायचं काम ते करतात। भैया साहेब, मी भगवानच्या प्रार्थना करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्हीच आम्हाला आमदार पाहिजे भैया साहेब। आणि तुम्हाला शब्द देतो भैया साहेब, आमची नगावबारी तुमच्याबद्दल कधी गैरसमज करणारे किती बी येऊ द्या,
किती बी त्यांनी चॉकलेट दिले तरी काही संबंध नाही. इथं फक्त भैयासाहेब नगरबारीत जे तुम्ही सांगशाल तेच होईल आणि तेच केलेलं लोकांनी. याच्या पुढे बी तुम्ही सांगशाल तेच होणार आहे. एवढं बोलतो. प्रशासनाचा जो काळ होता भैयासाहेब या मागच्या 2 वर्षात तेव्हा सुद्धा मंजूर झाला, पण तो प्रमा कॅन्सल झाल्यामुळे राहून गेला. ह्या रस्त्याला 40 वर्षापासून जी काही नाट लागलेली भैयासाहेब ती आज तुमच्या या चरण स्पर्श या रस्त्याला झाला आणि हा रस्ता या ठिकाणी चालू होणार आहे. बूथ नंबर 1, 2 आणि 3 असे टोटल 3335 लोकांची लोकसंख्या असलेल्या या पूर्ण एरियाला हा रस्ता दररोज येण्या जाण्याचा रस्ता आहे भैयासाहेब. या ठिकाणी प्रत्येक जण या रस्त्यावर आल्याशिवाय नगावबारी पासच करू शकत नाही. आणि सर्वात जास्ती हाल नगावबारीवरून जे पावसाचं पाणी येतं ते पाणी पूर्ण फॉरेस्ट कॉलनीत जातं आणि त्या फॉरेस्ट कॉलनीत सगळे रस्ते आपण आत्ता नवे बनवले. सगळे रस्ते भैयासाहेबांनी नवीन बनवले. 3 रस्ते राहिलेले फॉरेस्ट कॉलनीचे सुद्धा. त्या रस्त्यांना आता हे पावसाचं पाणी पूर्ण उकळून टाकलं असतं त्यांनी, इतक्या मोठ्या प्रमाणावर ढाळ्या. तर या बॉक्स गटरच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतला आपण नगावबारीच्या साईडने बॉक्स गटर तयार करायचा, हा एकदम उत्तम निर्णय घेतला. त्याच्याने आपण डायरेक्ट नाल्यामध्ये पाणी सोडून देणार आहे. बाळासाहेब इतका वाईटपणा होणार आहे हा रस्ता चालू असताना, विशेषतः गटर चालू होतानाच 40 फुटाचा हा रस्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजेंद्र शेठ अंपळकर हे आलेले, आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. या माझ्या महिला भगिनी जेव्हा या ठिकाणी आल्या, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं भैयासाहेब. आज सकाळी आता संध्याकाळी जेव्हा कार्यक्रमाला आल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. येणारे जाणारे पाहुणे पै खेड्यापेक्षा खेडं अशी अतिशय नरकाची परिस्थिती. ज्या दिवशी पाणी येतं या सगळ्या गटारी पूर्ण या रस्त्याने वाहत असतात. आणि हा रस्ता जो आता बनतोय भैयासाहेब हा इतका क्वालिटीचा, भैयांनी मला काल सगळं सांगितलं की इतक्या क्वालिटीचा बनणार आहे हा. ते बॉक्स गटर झाल्यानंतर थोडा वेळ लागेल. आणि मी सगळ्या माय माऊलींना आणि माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना विनंती करून सांगतो की आपलं अतिक्रमण जातंय आणि आम्ही एवढी जागा सांभाळलेली आहे, ते काही कोणी अडचण आणू नका या ठिकाणी. कारण की रस्ता आपल्याला ती गटार जर व्यवस्थित झाली नाही तर रस्ता अरुंद होईल. हा डीपी रस्ता आहे. या रस्त्यावरून आपण सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केशर पार्क, झेंडा चौक, स्टेडियम पूर्ण ती ट्रॉफिक सुद्धा या ठिकाणाहून येणार आहे. हा कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे. त्यामुळे आपल्याला हा रस्ता मोठाच बनवावा लागेल. या ठिकाणाहून ट्रक, रेतीच्या डंपर वगैरे आता पण जातात, पण तो रस्ता बनल्यावर, ती गटर बनल्यावर तो एकदम कमी जर झाला, आपले लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात, रस्ता रुंदच राहायला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकार्य कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे बंधू गजेंद्र शेठ अंपळकर, या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय मायादेवी परिषदेशी आणि उपमहापौर आमच्या ज्योत्स्नाताई व मंचावर सर्वे मान्यवर आणि जमलेले आमच्या प्रभागातील सर्व आमचे मतदार बंधू. भैयासाहेब, आम्ही ज्या वेळेस इलेक्शनला या गल्लीत फिरायचो त्यावेळेस या गल्लीत महिला वर्गांचा एवढा रोष होता की 40 वर्षापासून आमचा रस्ता होत नाही. आणि आज आपण प्रत्यक्ष पाहतो हे या गल्लीच्या मधून गटार वाहते. मी ज्या वेळेस माझ्या प्रभागात 2दा निवडून आलो त्यावेळेस म्हणजे आमच्या भागात कधी असा एकही रस्ता नव्हता आणि हा पहिल्यांदा साहजिकच आम्हाला वाटायचं. म्हणून आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडून पाठपुरावा करून निश्चितच आम्ही तुमच्या काम मार्गी लावू आणि 6 महिन्याच्या आत हे काम पूर्ण करू असं त्यांना आश्वासन दिलं होतं. आणि आम्ही 4 नगरसेवक आणि या भागाचे अमोलभाऊ सूर्यवंशी असतील, अमोल मराठे असतील आणि बरेचसे आमचे भाजपाचे पदाधिकारी असतील, प्रत्येकाने भैयासाहेबांकडे एकच काम लावून धरलं की या वर्षात आम्हाला कोणतंच काम नको, फक्त नगावबारीचं जे मुख्य रस्त्याचं जे काम आहे ते काम व्हायला पाहिजे असं आम्ही भैयासाहेबांना साकडं घातलं. आणि भैयासाहेबांचं असलेलं प्रेम या नगावबारीवरचं त्यांनी हे खरंच साक्षात करून दाखवलं. आणि हा छोटासा रस्ता नाही, माझ्या माहितीनुसार जवळजवळ 2 कोटीच्या अंदाजे रस्ता राहील. दोघं साईडला बॉक्स गटर आणि मध्ये कॉन्क्रीट रस्ता राहणार आहे. म्हणजे जवळजवळ या रस्त्याची 25 ते 30 वर्ष लाईफ
राहील एवढं भव्य दिव्य काम आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 1 मध्ये पहिलंच काम आज त्याच्या भूमिपूजनासाठी आपले आदरणीय आमदार आलेले आहेत, हे आपण आपलं भाग्य समजतो. आणि असंच भैयासाहेबांचं आमच्या या चौका नगरसेवकावर प्रेम आहे. आपला प्रभाग निश्चितच या आपल्या महापालिकेत प्रभाग 1 नंबरचा असेल असं मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो आणि थांबतो. इसकी विजय निश्चित है, क्योंकि हमारे जो देश के पंतप्रधान है मोदी जी, हमेशा हमारी महिलाओं की काळजी उन्हें रहती है. कितनी तरह की योजनाएं उन्होंने हमें निकाली है और हमेशा उन्हें हमारे काळजी है. उसी तरह हमारे मुख्यमंत्री देवा भाऊ जिन्होंने की कई प्रकार की योजना निकाली है, उसी तरह हमारे धुलिया के सभी बहनों के लाड़के भाऊ हमारे अनूप भाऊ है. और मैं आपको ये बताना चाहूंगी कि हमारे सभी के, हमारे परिवार के, हमारे कुटुंब के, हमारे बेटे भाई वो है और हमेशा वो भी हम लोगों की काळजी लेते हैं. हमारे धर्म योद्धा अनु भैया, जब उनका यहाँ पर आमदार का इलेक्शन था तभी अभी भैया ने बोले 6 महीने के अंदर हमने आश्वासन दिए थे, लेकिन मैं ये बताना चाहूंगी कि हमारे धर्म योद्धा अनु भैया ने 2 साल पहले ही आपको आश्वासन देके गए थे कि मैं यहाँ का रोड जरूर करूंगा. और मैं आपको ये बताना चाहूंगी कि मेरी बहनें अभी बोले कि उनको जब मतदान के लिए ले जाया जा रहा था सभी की बहुत जोरों में रोष था. रोष होना ही चाहिए, क्योंकि अभी भी हम देख रहे हैं जब यहाँ से हम गुजरे तो हमें चलने में भी तकलीफ हो रही थी. तो मेरी बहनें, मेरे वयोवृद्ध बुजुर्ग जो यहाँ पे बैठे हुए हैं, उन्हें बारिश के समय कितनी तकलीफ होती होंगी. हम तो थोड़े ही चल के आए तो हमें पता चला, लेकिन हमने कई दिनों से हमारे मन में इच्छा थी. इतने आमदार आए और गए, मैं भी मेरा छोटा भी काम कोई आमदार के पास लेकर नहीं गई. मेरे मन में बस यही एक जिद थी कि कब हमें हमारा हिंदू आमदार मिले और हमारे मन जैसा आमदार मिले जो कि हमारे धुड़े शहर की जनता का विकास बहुत धना के बाद से करे. और आपको मैं ये बताना चाहूंगी कि हमारे अनु भैया को 2 साल भी पूरे नहीं हुए. आप देखो उन्होंने विकास का धड़ाका लगाई हुई है. लेकिन मेरे भाइयों और बहनों, मैं आपको बताना चाहूंगी कि जहाँ जहाँ भी हमारे भैया साहब, अभी शिवाजी का पुतला देखो, उन्होंने वो काम हाथ में लिया, वहां पर भी विरोधकों ने अपनी टांग अड़ाई. उसी तरह हमारी 51 शक्तिपीठ हमारी देवी जो कि हर राक्षसों के ऊपर अपना वध करती है, और जो विरोधी पक्ष के राक्षस हमारे पीछे लगे हुए हैं उनका भी नाश बहुत ही जल्दी होना चाहिए. क्योंकि मेरे भी तलमल है. मैं हमेशा यही कहती हूँ कि भाई हमारे धुड़े शहर में कोई हमारे गेस्ट आते हैं तो सबसे पहले हमें ये लगता है कि भाई हम उन्हें कहाँ ले जाए. कुछ भी हमारे धुलिया शहर में उनके लिए नहीं है जहाँ भी. और हमें इतने अच्छे आमदार साहब मिले, ये आश्वासन देने वाले नहीं है. इसके पहले जितने हमारी सब गोरगरीब बहनों ने, सबने कितने भांडे गोला करके दिए कि नहीं? सबने हुए आपको जो उन्होंने आश्वासन दिए, आपके आश्वासन पूरे किए नहीं किए और करेंगे भी नहीं. तो हमें हमारे ऐसे आमदार मिले जो कि 15-20 साल अपनी जगह छोड़ने वाले नहीं है. और उन्होंने प्रण किया है जब तक हमारी धुले शहर का विकास नहीं होता तब तक मैं भी नहीं हटूंगा. और भैया जी, हमारी मातृशक्ति और बहनों का आशीर्वाद भर भर के आपके पीछे है. कितने भी विरोधक आने दो, सब यूं ही चले जाएंगे. जब तक हमारे धुले शहर का विकास नहीं होगा जब तक हम भी शांत नहीं बैठेंगे. क्योंकि मैं भी भैया जी के पीछे हूँ. जो भी काम है मैं भैया जी के पीछे लगकर, और भैया हमारे आमदार साहब ऐसे हैं जो भी काम जो लेकर आता है कभी किसी को नाराज नहीं करते. लाखों के हो, कोटि के हो, भैया एक ही पल में उन्हें यश कर देते. धन्य ऐसे आमदार, धन्य ऐसी माता के सुपुत्र जिन्हें हमारी सबकी आयुष्य लगे और हमारे धुड़े शहर का विकास हो. मैं ज्यादा समय नहीं ले रहा. अष्टकोनी पासूनचा हा जो फॉरेस्ट कॉलनी आणि नगावबारीला जोडणारा हा जो रस्ता आपला, या अगोदरही मी 2-3दा या ठिकाणी आलो. विहिरीचं काम पहिले आपण केलं, त्याच्यावर आता या कामासोबतच आपल्याला त्या ठिकाणी जाळी बसवायची आहे. अतिशय धोकादायक विहीर आहे.
विहीर रस्त्यातच आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नगाववारीला 8-10 वेळा यायचा प्रसंग आला. या भागात एकही रस्ता नव्हता. 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले आहे. फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता. त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी गडरीला पहिले आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर आपण रस्ता करू. माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाही, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही, परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढं आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? कारण की एकचदा हा रस्ता बनणार आहे, वारंवार बनणार नाही. थोडं थोडं काय ना आपल्याला रस्ता चौडा करावा लागेल. हे पोल पण काढून आपण थोडं मागं घेणार आहोत. खऱ्या अर्थाने या MSCB वाल्यांमुळेच अतिक्रमण होतं. पोल इतका पुढे लावलेला आहे का लोकांनी घरं त्या पोल पर्यंत घेऊन टाकलेले आहेत. जर तो पोल मागे राहिला असता तर कदाचित ते घर पुढेही आलं नसतं. ठीक आहे, आपण सर्वजण समजदार आहात, सर्वजण मदत कराल, कारण की तुमचंच भल्याचं तुमच्यासाठीच हे काम होणार आहे. एकदा इथला रस्ता झाला, व्यवस्थित सर्व काही झालं, तर याच्यानंतर तुमच्याच जागेचे भाव वाढणार आहे, तुमच्याच जागांना भाव येणार आहे. जवळपास 300 घरांना हक्काच्या घराचे उतारे सुद्धा तयार झालेले आहेत. आलाय काय का उतारा? ऑनलाईन दिसतंय का? चेक करा. लवकरच एक 8 ते 10 दिवसात, याच महिन्यात होऊन जाईल ना, याच महिन्यात आपण या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन स्वतःच्या घरातल्या स्वतःच्या जागेचे उतारे जे 300 घरांना 200 किती टोटल 524 आहे. तयार किती झाले? 140 तयार झालेले आहेत. त्या पहिले 140 लोकांना त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. उरलेल्या घरांना सुद्धा देणार आहोत, परंतु त्याला थोडा वेळ लागेल, कारण की त्यांनी कागदपत्र फार उशिरा दिले. आज तुम्हाला तुमचे उतारे मिळणार आहे. आजपर्यंत इतक्या वर्षात कोणीच हे काम केलं नाही. हा तुमचा अमोल आहे ना, आज झोपू द्यायचा नाही मला. रात्र दिवस माझ्या मागे लागायचा आणि आज ते काम पूर्णत्वात आलेलं आहे. एखाद वर्षापूर्वी या ठिकाणी मी आलो होतो. मोठी सभा आपली या ठिकाणी झालेली होती. त्यावेळेलाही मी सांगितलं होतं का हा रस्ता आपण बनवणार म्हणजे बनवणार. त्याच्यानंतर इलेक्शन लागले, तुम्ही आमचे 4 नगरसेवक निवडून दिले. परवा हे 4 माझ्याकडे बसलेले होते. ललित असेल, सुभाष भाऊ असतील, कुटेताई असेल, हे सर्वजण, रणजित असेल. म्हणे भैया या रस्त्याचं काय करायचं? म्हटलं परवा काम चालू करा. लगेच आज या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं. रस्ता अतिशय सुंदर आणि चांगला करू. कॉन्क्रीट रस्ता आहे, त्रास होईल. 15-20 दिवस त्याला क्युरिंग पिरियड लागेल, पाणी मारावं लागेल, लोकांना थोडासा त्रास होणार आहे, तो सहन करावा लागेल. कारण की त्याला जर आपण पाणी नाही मारलं तर नंतर काहीच ठिकाणा राहणार नाही. तर तुमची सर्वांची मानसिकता अतिक्रमण काढायची झालेली आहे. मग आपण
गटरी झाल्यानंतर, कारण की गटरी करतानाच आपल्याला अतिक्रमण काढावं लागेल. जे थोडंफार असेल, जास्त काही आपल्याला लोकांचे घरं तोडायचे नाही, परंतु अतिक्रमण काढून त्या ठिकाणी आपण चांगला रस्ता, सुंदर रस्ता या भागात करणार आहोत. बाकी सर्व रस्ते झालेले आहेत. हा एक होऊन गेला म्हणजे सर्व नगावबारीचं काम पूर्णतः होईल. मध्ये तर इतका अंधार होता इथं का लाईटही नव्हते. होते का लाईट? लावून दिले होते ना. लाईट आल्याबरोबर तुम्हाला सांगितलं होतं लाईट लावतो, सर्व लाईट लावून दिले. जे काही आता गॅप आहे, आता हा एक पोल तर दुसरा पोल कुठंच दिसतोय मला, तोही कमी करू आपण आणि चांगले लाईट अजून या ठिकाणी लावू. बाकी गरज नाही. धुळे शहरात आपण सर्वांगीण विकास करतोय. GTP स्टॉपला अतिशय सुंदर असे 2 गार्डन, तुम्ही गावात जात असाल तर तुम्हाला दिसत असतील. सुलेखन गार्डन आणि सरस्वती गार्डन असे 2 गार्डन आपण त्या ठिकाणी तयार केलेले. खांब्यांना लाईट लावतोय. हे जेवढेही खांबे आहेत ना डिवायडर मध्ये, ज्यांना वायरा दिसतं अशा तुम्हाला आग्रा रोडला, येणाऱ्या 3-4 महिन्यानंतर एकही खांब आणि एकही वायर तुम्हाला डिवायडर मध्ये दिसणार नाही. सर्व साईडला येतील आणि मध्ये फक्त लाईटाचे खांब असतील. अंडरग्राऊंड केबल असेल त्याला. चांगलं काम आपण करत आहोत. पाचकंदीला गेले का या दिवसांमध्ये? बरं वाटतं का? मार्केट नवीन बांधतोय आपण, बघितलं ना, कालच भूमिपूजन केलं आपण त्याचं. अतिशय सुंदर असे 4 मार्केट आपण त्या ठिकाणी बांधतोय. तुमचं जागृत मंदिर आहे इथंच. कुठं होतो काका? मंदिरात घेऊन जायचे, त्या मंदिराला नवस करा. का चालू कामांना आता कोणी ब्रेक लावणार नाही, विरोधक त्याच्यात पाय घालणार नाही. मला करणार आहोत आपण. फक्त तुमची साथ असू द्या. तुम्ही सर्वजण एकजुटीने राहा. उद्या सकाळपासून तुमचा सुशी नाला सुद्धा तोडण्याचं काम आपण चालू करतोय. सर्व अतिक्रमण काय, नाला असा मोठा दिसेल. आज गटर दिसते ना, मोठा दिसेल नाला. उद्या सर्व JCP, पोकलॅन सर्व त्या ठिकाणी असतील. पोलीस बंदोबस्तात सर्व नाला आपण स्वच्छ आणि सुंदर करतो. म्हणून सांगतो नमस्कार. नाही तर तिथेही टांग मारायला येतील. पाचकंदीला एक नाव झालं आपल्याला, महिला बघणी जाण्यासाठी रस्ता झाला. तिथं अक्षरशः महिलांना चालायला जागा राहायची. नाव घेतलं जायचं ना आपल्या महिला. जेवढेही भाजीपालेवाले आहेत, जे बिचारे आग्रा रोडवरती आपलं पोट भरायचे, त्यांना आता त्यांची हक्काची जागा आपण देतोय. जेवढी GTP स्टॉपच्या तिथं भाजी विकायची, त्यांच्यासाठी नवरंग पाणीच्या टाकीला जाऊन या. भाजी मार्केटचं काम सुरू केलेलं आहे आणि AC मॉलचं काम आहे तिथं. AC मॉल मध्ये भाजी मार्केट असणार आहे. आणि जेही आपले बाहेर बसलेले होते भाजी विकायला, त्यांना सर्वांना त्या ठिकाणी दुकानं मी देणार आहे. इतकं चांगलं काम आपण करतोय. प्रत्येक कामाला थोडा वेळ लागेल आणि असं नाही का करणार, होईल, करू. कॅडबरी चॉकलेटची फॅक्टरी माझी नाही, मला डायबिटीज आहे. चालू केलेलं आहे का? छत्रपतींचं काम चालू केलेलं आहे. 51 शक्तीपीठ चालू केलेलं आहे. पाचकंदील चालू केलेलं आहे. नवरंग पाणीची टाकी चालू केलेलं आहे.
असं एकही नाही का होणार आहे. सावतामाळी मार्केट जेव्हा धुळं किती होतं माहिती का तुम्हाला? जुनं धुळं, फक्त जुने धुळे आणि मोगलाई, ज्याला आता आपण छत्रपती संभाजी महाराज नगर नाव ठेवलंय, दोनच होतं फक्त धुळ्यात. हे सर्व नंतर बसलेलं आहे. स्टेशनला जाता का कधी? चाळीसगाव वगैरेला कुठे जाता का? ऐका नातेवाईक चाळीसगावला, नाही तर करा आता नातेवाईक. आणि स्टेशनला जा, त्याच्या समोर बघा संडास होती, एकदम गंदी पटाक, सर्व तोडून टाकली आणि तिथं इतका सुंदर चौक बनवला, त्याला आपण नाव दिलं काना देश. जाऊन बघा, काम चालू, अतिशय सुंदर चौक झालेला आहे. एकविरा माता मंदिरच्या तिथं काम चालू. गणपती मंदिरला जाता का? चतुर्थी वगैरे कधी दर्शन करायला? दीपस्तंभ बघितला का तिथला? बघा जाऊन. आता तुम्हाला बाहेर निघावं लागेल आणि धुळं बघावं लागेल का मेरा धुलिया बदल गया है. तुम्ही का निघत नाही बाहेर? कारण की काहीच नव्हतं. आता जा, संतोषी माता रस्त्यापासून तर विठ्ठल मंदिर पर्यंत जा, बघा किती सुंदर रस्ता आहे तो. प्रत्येक पोलवर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन होतात. योगा मुद्रा त्या ठिकाणी आहेत. पाचकंदील पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत आणि गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे आपलं मनोहर थिएटरचं, त्या रस्त्यावर काय चालतं आपलं? वर्षातनं एकचदा बालाजीचा रथ निघतो. येताना दर्शनाला गावात जाऊन बघा, ते पोल बघा, सर्व बालाजीचे पोल, सर्व लाईट असे, एक खांब एक पण दिसणार नाही, सर्व पोल लावून दिलेले आहेत. एकही वायर नाही अग्रा रोडवरती, सर्व अंडरग्राऊंड करून टाकले. आणि आता त्याला 25 कोटीचा रस्ता मंजूर केला आणि आता ते रस्ता होणार आहे त्या ठिकाणी. हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्या परिवारासाठी. आता धुळ्यात मूवी द्यायला कोणी नाही म्हणणार नाही. टावर गार्डन बघा, जा जरा फिरायला. अहिल्याबाई होळकरांचं स्मारक त्या ठिकाणी आपण अतिशय सुंदर केलं. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक तिथं केलं. मध्ये गार्डनचं पूर्ण काम केलं. आणि तुम्ही गार्डन मध्ये गेले फिरायला तर तुम्ही उपाशी येणार नाही. तिथं चौपाटीची सुद्धा सोय करून दिली. आणि अधिकृत, अतिक्रमण मध्ये नाही, अधिकृत चौपाटी. कोणाकडनं 1 रुपया नाही, 500 रुपये रोज, 1000 रुपये रोज वाली नाही. अधिकृत चौपाटी. स्वामी समर्थांचं मंदिर आहे शिवाजी रोडला, त्याच्या समोर चौपाटी आहे जुनी पुराणी. ती सुद्धा 2 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसात तिथं काम चालू होणार आहे चौपाटीचं. अतिशय सुंदर चौपाटीच्या ठिकाणी. गणपती मंदिरच्या तिथं एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे, माहिती का? फायर फायटरचं जे त्याच्या बाजूला वटवृक्ष. गणपती मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरांच्या मागं एक जागा आहे. तिथं सर्व गंजोडी भंगोडी असे लोक बसायचे. तिथं आपण भारतरत्न गार्डन बनवतोय. तुम्हाला माहिती नसेल का किती या देशात भारतरत्न होऊन गेले, किती लोकांना भारतरत्न मिळालेलं आहे.
आतापर्यंत 54 लोकांना भारतरत्न पुरस्कार या देशात मिळालेला आहे, फक्त 54. त्यांचे सर्वांचे स्मारक तिथं मध्ये राहणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन जाल तर त्यांना ते शिकायला भेटेल का माझ्या देशात बाबासाहेब आंबेडकरांना, गांधीजींना, लता मंगेशकरांना का भारतरत्न मिळालं, त्यांनी काय केलं होतं त्यांना भारतरत्न मिळालं. तर भविष्यात मी असं काही करेल तर मलाही भारतरत्न मिळायला पाहिजे, ही प्रेरणा त्या माझ्या लहान लहान मुलांना त्या ठिकाणी येणार. याच्यावरून आपण ते गार्डन त्या ठिकाणी बनवतो. कामाला सुरुवात झालेली आहे, बनवणार नाही, सुरू झालेलं आहे. असे भरपूर अनगिनत काम आहेत आणि ते आपल्याला करत राहायचे. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचा साथ हे कायम राहू द्या. एखाद दोन कामं कमी जास्त होतील, परंतु महत्वाचे काम आपल्याला या शहरात करायचे, जेणेकरून बाहेरच्या लोकांना आता हे वाटलं पाहिजे का दुनिया बदल गया आहे. आता तुम्ही जेव्हा मोठ्या पुलावरनं जाणार 1-1.5 महिन्यानंतर, तर तुम्हाला असं वाटणार का तुम्ही मुंबईच्या एखाद्या पुलावरनं जात आहात. इतकी सुंदर लाइटिंग त्या मोठ्या पुलाला मी करतो. या गोष्टी केल्यानंतरच जनतेला सुद्धा वाटलं पाहिजे का नाही हे केलंय, याला टिकवलं पाहिजे. नाही तर आपल्याकडे सवय असते, आता लाइटिंग केली, जाता जाता एखादा मोटरसायकलवरनं उडून घेतो, नाही तर रात्री गंजोडी भांगोडी फिरतात, तोडून घेतात, 10 रुपयाला विकतात, देशी भेटून जाते, झाला त्याचा कार्यक्रम. पण 5 लाख जनतेच्या प्रॉपर्टीला तो खराब करतो, हे तो समजत नाही. तर या गोष्टी आपण सुद्धा आता लोकांना समजवलं पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे. आपल्या घराची जसं आपण रोज झाडू मारतो घरात, तसंच आपली कॉलनी, आपली गल्ली सुद्धा स्वच्छ राहायला पाहिजे. ही जबाबदारी आपली असते. ती जबाबदारी सुद्धा आपण सर्वांनी हातात घेतल्या पाहिजे. महापालिका करेल. या शहराची 7 ते 8 लाख लोकसंख्या आहे आणि ग्रामीण जर धरलं, जी 11 खेडी आपल्याला जोडलेल्या आहेत, ते जर धरल्या तर 9 लाखाच्या जवळपास, 8.5 लाखाच्या जवळपास आपली शहराची लोकसंख्या होते. आता प्रत्येक 10 माणसांच्या मागे एक माणूस तर महापालिका देऊ शकत नाही. आपल्या या धुळे शहरातल्या प्रॉपर्टी किती आहे, घरं किती आहे, 1,30,000 ग्रामीणची 11 खेडी मिळून. आता 1,30,000 एवढी घरं आहेत आपल्या या शहरात. आता मॅपिंगचं काम चालू झालेलं आहे, घरांची मॅपिंग, जनगणना. आता घरांची जनगणना सुरू झालेली आहे, नंतर मग माणसांची जनगणना होणार आहे. आमचे माणसं येतीलच तुमच्याकडं तुमच्या घराची जनगणना करायला. एकदा जर तुमच्या घराची जनगणना झाली, जर तो घर जुना असेल आणि सरकारी जागेवर असेल, तर तुम्हाला जगातला कोणताच माणूस तिथून काढू शकणार नाही. आता SIR चालू आहे. आपल्यापैकी चॅलेंज देऊन सांगतो, कोणाची स्कॅनिंग झाली नसेल, मग तुमचं मतदान कसं राहील. SIR मध्ये आपली स्वतःची स्कॅनिंग करा. बूथवर जा, जिथं आपलं मतदान होतं त्या शाळेत BLO असतात, तिथं जाऊन आपली स्कॅनिंग करून घ्या. आम्ही तशी आमच्या नगरसेवकांना यांना जबाबदारी दिलेली आहे, परंतु जिथं आकडे होते तिथंच टिकून येते आकडे. ते पण काहीच करायला तयार नाही, त्यांना ऊन लागून जातं. परंतु ती तुमची जबाबदारी आहे, स्वतःची जबाबदारी आहे.
आपण सर्वजण SIR मध्ये आपली मॅपिंग करून घ्या, अन्यथा आपल्याला मतदानापासून मुकावं लागेल. आणि त्या भागातली जवळपास 90% मॅपिंग झाली आणि आपली 15% सुद्धा नाही हिंदू भागातली. आज मी इथं आलो, 4 वर्षानंतर दुसरा कोणी आमदार आला त्यांचा, तो येणार आहे इथं तुमच्या समस्या ऐकायला येणार आहे का? मग त्याच्यासाठी तुम्हाला मतदान नोंदणी करणं गरजेचं आहे. ती मतदान नोंदणी तुमचे सर्वांचे अधिकार आहे, ते करून घ्या. मी परत आमच्या नगरसेवकांना सांगेल का आता बस झालं, यांच्या मतदान नोंदणी करा. गडरचं काम तर मी चालू करतोय, जर यांनी यांची मॅपिंग नाही केली तर मी रस्त्याचं काम चालूच करणार नाही. मग तुम्ही घाला यांना शिवाय. जसं आपला अधिकार आहे, आपण हक्काने मागतो का माझ्याकडे रस्ता नाही, माझ्याकडे गडर नाही, तसंच मी तुमच्याकडनं हक्काने मागतोय का आपलं मतदान नोंदणी करून घ्या. त्याच्याशिवाय पुढचं गत्यंतर नाही. लवकरच आपल्याला उतारे देऊ. या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, मान दिला, सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लवकरच हा रस्ता पूर्ण होईल हे आपल्याला आश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.